या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय. बरोबर. या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या. बरोबर आहे. ऐकायला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल. आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण. मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जात आहेत, बलकी आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत. तुम्ही मला सांगा, आताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजप किती? 132. बरोबर. शिंदे किती? 56. आणि अजित पवार किती? 48 ना किती? 42. बरोबर आहे. टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून? 232च्या आसपास. बरोबर आहे. एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता? याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं, पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं, कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता. आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून. आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही. बरोबर. मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे. बरोबर. आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये? राहुल गांधी मान्य. मग ते ठाकूर कोण? ठाकूर अनुराग ठाकूर. अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं. तो सत्ताधारी पक्षाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती. परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं. याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल. आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही. तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.